सध्या बाजारामध्ये भरपूर सारा मटार आलेला आहे आणि मटारचा सीझन असल्यामुळे खूपच स्वस्त आहे. त्यामुळे आज आपण ताजा ताजा हिरवा मटार वापरून आणि मुगाची डाळ वापरून मस्त असे झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हे अप्पे पाहणं अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. अजिबात बनवायला जास्तीचा वेळ लागत नाही. फक्त 15-20 मिनिटांमध्ये आरामात बनवून तयार होतात. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ताजा मटार आणि मुगाच्या डाळीचे अप्पे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी ताजा हिरवा मटार घेतलेला आहे. आता सध्या बाजारामध्ये भरपूर सारा मटार आलेला आहे, स्वस्त देखील आहे. त्यामुळे सीझन संपायच्या आधी हे अप्पे एकदा जरूर ट्राय करून पहा. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला सर्व 1 वाटी ताजा मटार घालायचा आहे. त्यासोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 छोटे छोटे अद्रकचे तुकडे आणि 1 मोठा चमचा जिरं देखील घेतलेला आहे. हे घेतलेलं सर्व साहित्य मटारसोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मस्त अशी मटारची बारीक पेस्ट तयार करायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी करा. थोडेफार चंक्स राहिले तरी काहीच हरकत नाही. हे पहा, जरासुद्धा पाणी वगैरे वापरलेलं नाही तरीसुद्धा मस्त असं हे बारीक तयार झालेलं आहे मिश्रण. परफेक्ट. एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. असं भरपूर सारा मटार घालून हे अप्पे तयार केल्यामुळे ना चवीला 1 नंबर तयार होतात. आता लगेचच मी या ठिकाणी ज्या वाटीने आपण मटार मोजून घेतला ना, अगदी सेम त्याच वाटीने मोजून 1 वाटी गच्च भरून मुगाची डाळ भिजत घातली होती 2 ते 3 तास पाण्यामध्ये. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 5-6 तास भिजत घालू शकता किंवा सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रीसुद्धा मुगाची डाळ भिजत घालू शकता पाण्यामध्ये. आता यामधलं सर्व एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं नाही, नाहीतर मिश्रण तुमचं पातळ होऊ शकतं. आता ही भिजवलेली संपूर्ण मुगाची डाळ मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाण्याचा अंश जास्तीचा शिल्लक ठेवायचं नाही, नाहीतर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं. आता ज्या वाटीने आपण मुगाची डाळ भिजत घालण्यापूर्वी आणि मटार मोजून घेतला ना, अगदी त्याच वाटीने साधारणतः पाव वाटी रवा जो आहे ना तो आपल्याला या मुगाच्या डाळीसोबतच घालायचा आहे. रवा जाड बारीक जो तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तो तुम्ही वापरू शकता. आता पाणी वगैरे अजिबात न घालता सुरुवातीला वाटून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला गरज लागली पाण्याची तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मुगाच्या डाळीचे दाणे शिल्लक राहिले नाही पाहिजे, लक्षात ठेवा. रवा घातल्यामुळे काय होतं, आपलं जे अप्पे आहेत ना ते मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि त्याला बाइंडिंग देखील छान येतं आणि मुगाच्या डाळीने बाइंडिंग छान येतं. त्यासोबतच चवीला देखील अप्पे खरंच खूप छान तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घातलं आणि मिश्रण मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. वाटताना मला जास्तीचं पाणी अजिबात लागलेलं नाही. आता ज्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण मटार बारीक करून घेतले होते ना त्याच मिक्सिंग बाउलमध्ये हे आपल्याला मुगाच्या डाळीचं बारीक करून घेतलेलं मिश्रण घालून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि अर्ध गाजर आहे ना मस्त असं किसून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो बारीक बारीक कापून घेतलेला आहे. हे घालून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडंफार कमी जास्त व्हेरिएशन करू शकता. त्यासोबतच अगदी थोडे थोडे मसाले घालत आहे. तुम्हाला मसाले घालायचे असेल तर घालू शकता, स्किप केले तरीसुद्धा चालेल. या ठिकाणी मी अगदी छोटा पाव चमचा हळदी पावडर, अगदी छोटा पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे, त्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी ठेवा. आता चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही. ह्या मिश्रणामध्येच अगदी परफेक्ट असं कन्सिस्टन्सी होणार आहे अप्प्यांसाठी लागणारी. हे पहा, सर्व घातलेलं साहित्य अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता हे जे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना एक साधारणतः 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे ना, रवा भिजल्यामुळे काय होतं, अप्पे जे आहेत ना ते अजूनच चवीला छान तयार होणार आहे. जास्तीचं भिजत ठेवायचं नाही, फक्त 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे साईडला. जर घाई असेल तर नाही भिजत ठेवलं तरीसुद्धा चालेल. साधारणतः 5 मिनिटं झालेली आहे. मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. मिश्रण जास्तीचं पातळ किंवा घट्ट झालेलं नाही, थिकनेस अगदी परफेक्ट आहे. आता या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमच्याला अगदी थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आहे. वरतून सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी अर्ध लिंबू जे असतं ना ते कापून घेतलेलं आहे. अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे आणि मस्त असं फटाफट घातलेला सोडा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्या या अप्प्यांच्या मिश्रणामध्ये.
जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल ना तर तुम्ही यामध्ये हे मिश्रण तयार करताना 2 ते 3 चमचे दही घातलं तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी या ठिकाणी लिंबाचा वापर केलेला आहे. लिंबाचा रस वापरल्यामुळे काय होतं, सोडा देखील ॲक्टिवेट होतो आणि मस्त असे आपले अप्पे जे आहेत ना ते हलके फुलके मऊ लुसलुशीत आणि जाळीदार देखील तयार होतात. आज आपण झटपट अप्पे तयार करत आहोत. मिश्रण वगैरे आंबवायचं टेन्शन नाही. अगदी पटापट 15 ते 20 मिनिटांमध्ये मनात येईल तेव्हा तुम्ही हे मटार आणि मुगाच्या डाळीचे अप्पे तयार करून खाऊ शकता. हे पहा, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला लगेचच ह्याचे अप्पे तयार करायला सुरुवात करायची आहे. अप्पे पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. प्रत्येक खणामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ना तयार केलेलं ते आपल्याला अप्पे पात्रांच्या खणांमध्ये घालायचं आहे. लक्षात ठेवा, अप्प्यांचं जे भांडं असतं ना ते मध्ये लवकर गरम होतं आणि कडेला नंतर हळूहळू गरम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मध्ये अप्पे सुरुवातीला घालायचे नाही. आधी कडेने सुरुवात करायची, नंतर मध्ये घालायचे. नंतर काय होतं, मधले अप्पे आहेत ना ते जळून जातात बाकीचे अप्पे तयार होईपर्यंत. त्यामुळे लक्षात ठेवा, सुरुवातीला आपल्याला कडेने सुरुवात करायची आहे. आपले जे मध्यम आकाराची जी पळी असते ना त्या पळीने मी हे थोडं थोडं मिश्रण घालत आहे, अंदाज घेत घेत. म्हणजे जास्त देखील गच्च भरवायचं नाही, कारण अप्पे शिजायला देखील थोडीशी जागा हवी. हे पहा, अशा प्रकारे सर्व अप्प्यांचं मिश्रण जे आहे ना मी अप्पे पात्रांच्या खणांमध्ये घालून घेतलेलं आहे. आता ना झाकण ठेवायचं असेल तर झाकण ठेवू शकता, नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल. आणि अगदी कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत आणि वरची बाजू अप्प्यांची पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला हे अप्पे खालच्या बाजूने खमंग भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः एक 3 ते 4 मिनटं तरी अप्प्यांची खालची बाजू भाजण्यासाठी लागते. जर तुम्ही या ठिकाणी घाई केली, मोठा गॅस केला ना तर तुमचे अप्पे जळू शकतात. आतून ते कच्चेच राहतात, फक्त बाहेरूनच जळल्यासारखे वाटतात. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी कमी आचेवरती साधारणतः 3 ते 4 मिनटं तरी एक अप्प्यांची बाजू भाजण्यासाठी लागते. चला तर अप्पे भाजून घेऊयात खालच्या बाजूने. साधारणतः एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती अप्प्यांची खालची बाजू मस्त अशी खमंग भाजून घेतलेली आहे. वरची बाजू पहा पूर्णपणे कोरडी झालेली आहे. असं जेव्हा होईल ना तेव्हा समजावं अप्प्यांची खालची बाजू मस्त अशी खमंग भाजून तयार झालेली आहे. आता जे मधले अप्पे आहेत ना त्याची बाजू आदली बदली करून घ्यायची आहे. नंतर कडेचे अप्पे आपल्याला उलटे करून घ्यायचे आहेत. हे पहा, अप्पे कुठेही अप्पे पात्राला चिटकलेले नाही. अगदी मस्त असे अख्खेच्या अख्खे निघत आहे. आणि पहा ना, अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहे. रंग देखील खूपच सुरेख आलेला आहे. अगदी असा लालसर रंग येईपर्यंत खालच्या बाजूने खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे कसं आतपर्यंत छान असे भाजले जातात. नाहीतर काय होतं, जर अगदीच मोठा गॅस किंवा मध्यम गॅसवरती भाजले ना तर बाहेरूनच फक्त लाल होतात, आतून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे अप्पे खायला मजा येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, अगदी कमी आचेवरती असे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे चवीला ना खरंच खूप रुचकर लागतात. अशा प्रकारे अप्प्यांची मी बाजू बदली करून घेतलेली आहेत. मस्त असे टम्म फुगलेले आहेत. आता ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील, म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अप्पे 3 ते 4 मिनटं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे अप्पे मी मस्त असे खमंग आणि खरपूस भाजून घेतलेले आहेत. दोन्ही बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत. रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत. हे अप्पे ना खायला खरंच खूप छान लागतात, झटपट तयार होतात. सकाळी घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी, संध्याकाळी काय हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूने अप्पे मस्त असे खमंग भाजून तयार झालेले आहेत. अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेले आहेत. आता आपण हे तयार झालेले जे अप्पे आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.